और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायंसेस के साथ। ब्रांडेड एयर कंडीशनर्स, बेस्ट ब्रांड्स, बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। एयर कूलर्स जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए। सिंगल डोर रेफ्रिजरेटर, डबल डोर रेफ्रिजरेटर्स, इन्वर्टर बैटरी, डीप फ्रीजर्स, विजी कूलर, एलईडी टेलीविजन्स, semi and fully automatic washing machines, water purifier, RO plus UV, आटा चक्की, water dispensers, water coolers, mini refrigerators, सभी appliances बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। सायकलिस्ट बद्दलचा आदर आणि रस्त्यावरील त्यांच्या सुरक्षिततेचा संदेश घेऊन कल्याणातील 15 सायकलिस्ट कल्याण ते उटी असा 1200 किलोमीटरचा प्रवास सुरू केलाय। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त अभिनव गोयल, ब्रँड अँबॅसेडर डॉक्टर प्रशांत पाटील, उपायुक्त संजय जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत फ्लॅग ऑफ करून हे सायकल स्वार रवाना झालेत, ज्यामध्ये डॉक्टर, वकील यांच्यासह विविध क्षेत्रातील व्यावसायिक मंडळी आहेत। कल्याण पश्चिमेतील दुर्गाडी चौकातून हे 15 सायकल स्वार उटीच्या दिशेने रवाना झाले। कल्याणातील बाईक पोर्ट या सायकलिस्ट संस्थेच्या माध्यमातून गेल्या 7 वर्षांपासून हे कल्याणातील सायकल स्वार सामाजिक संदेश घेऊन देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचलेत, ज्यामध्ये गोवा, दिल्ली, हैदराबादसह गेल्या वर्षी महाराष्ट्राच्या सह्याद्रीच्या प्रदेशाचा समावेश आहे। यंदाची सायकल स्वारी कल्याण, पुणे, पंढरपूर, विजयपुरा, चित्रदुर्ग, म्हैसूर, मधुमलई, जंगला मार्गे गुडलूर आणि मग उटी अशी 1200 किलोमीटरची असणार आहे, ज्यामध्ये चंद्रभान साबळे, आनंद जाधव, हितेन राणे, मनोज चौगुले, राकेश कुमार, पवन, दर्शन वाघचौरे, मिलिंद देशमुख, अल्तमाश शेख, अमिरित मोरे, साहिर शेख, डॉक्टर रहनुमा, सारंग दळवी, गिरीश राव, संदीप अत्रे, रमेश पालटी, अनुप रॉय, पुरुषोत्तम करंबळकर हे सायकलिस्ट सहभागी आहेत। तर यापूर्वी झालेल्या सायकल रॅलीमध्ये दिल्लीनंतरचा हा दुसरा सर्वात लांबचा टप्पा असून चढाईच्या दृष्टीने सर्वात आव्हानात्मक प्रवास असणार आहे, कारण जवळपास समुद्र सपाटीपासून 10,000 फूट म्हणजेच एव्हरेस्टपेक्षा अधिक उंचीवरील ही सायकल रॅली असल्याची माहिती या बाईक पोर्ट सायकलिंग क्लबचे प्रमुख डॉक्टर रहनुमा यांनी दिली आहे। सायकलिस्ट बद्दलचा आदर आणि त्यांची रस्त्यावरील सुरक्षितता हा संदेश घेऊन आम्ही यंदाची सायकल रॅली आयोजित केली आहे। सायकलिंगचे आरोग्यासोबतच पर्यावरणाचं महत्त्व ही सर्वांना माहीत असून त्याला हातभार लावणाऱ्या सायकलिस्ट बद्दल लोकांनी आदर बाळगणं आवश्यक आहे। तसेच सायकलिस्टने देखील आपल्या सुरक्षेचा विचार करूनच शहरात सायकल चालवावी हा सामाजिक संदेश घेऊन आम्ही जाणार असल्याचं या उपक्रमातील सदस्य प्रतीक गरवारे यांनी सांगितलंय। नमस्कार, मी प्रतीक अविनाश गरवारे, मी बाईक पोर्ट सायकलिंग क्लबचा सदस्य आहे। बाईक पोर्ट सायकलिंग क्लब दरवर्षी एक ॲन्युअल राईडचं ऑर्गनायझेशन करतं। यावर्षी हे 7वं वर्ष आहे। आम्ही वेगवेगळ्या क्षेत्रातले 18 सायकलिस्ट कल्याण ते उटी असा 1200 किलोमीटरचा प्रवास सायकलवरून करणार आहोत। बाईक पोर्ट ॲन्युअल राईडमध्ये आम्ही दरवर्षी एक सामाजिक संदेश द्यायचा प्रयत्न करत असतो। यावर्षी सायकलिस्टबद्दलचा आदर आणि त्यांची रस्त्यावरील सुरक्षितता असा आमचा आम्ही विषय निवडला आहे। सायकलिंगचं महत्त्व सगळ्यांना माहितीच आहे। सायकलिंग हे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे, त्याचप्रमाणे पर्यावरणाच्या दृष्टीने सुद्धा त्याचा खूप अनेक फायदे आहेत। वाढतं प्रदूषण, त्याच्यानंतर खालावलेली आपल्या हवेची गुणवत्ता, याला जर का आळा घालायचा असेल तर सगळ्यांनी आपल्या दैनंदिन जीवनात सायकलिंगचा वापर केला पाहिजे। त्याचप्रमाणे तुमच्या सगळ्यांच्या निमित्ताने मी सगळ्यांना आवाहन करतो की सायकलिस्टबद्दल आदर आणि थोडा संयम बाळगा आणि रस्त्यावरती जर का एखादा सायकलिस्ट चालत असेल तर त्याच्यापासून थोडं 3-1 फूट अंतर ठेवा। त्याच्यानंतर त्याच्यापासून थोडं 3-1 फूट अंतर ठेवल्यामुळे एक साधारण आपल्याला सुरक्षित त्याचे प्रवास करता येईल। त्याच्यानंतर सायकलिस्टला एक विनंती आहे की त्यांनीसुद्धा आपल्या सुरक्षितेसाठी हेल्मेट, रिफ्लेक्टिव्ह वेस्ट, लाईट्स वापर करा। रस्त्यावरून चालताना लेफ्ट साईडनी चालवा सायकल, जेणेकरून आपली सुरक्षितता आपल्याच हातात आहे। आणि एवढं बोलून मी कुणाल म्हात्रे, स्वानंद मीडिया, कल्याण। ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।